498 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यापैकी 185 जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेने 107 जागांवर मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी 97 जागांवर पोहोचली आहे. काँग्रेसनं त्याही परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी दाखवलेली आहे, कारण काँग्रेसचे 42 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 26, राष्ट्रवादीचे 15 आणि इतर 26 उमेदवार विजयी होताना दिसतात. धाराशिव जळकोट झेडपी गटातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. काँग्रेसच्या प्रतीक्षा सुरवसे या विजयी होताना दिसतात. तर धाराशिव जळकोट झेडपी गटातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. काँग्रेसच्या प्रतीक्षा सुरवसे या विजयी होताना दिसतात. जिल्हा परिषद सोलापूरमध्ये नेमकं काय चित्र आहे आपण पाहतोय, तर भाजपनं 21 जागांवर मोठा विजय मिळवलेला आहे. सोलापूरचं चित्र तर अगदी आपल्याला स्पष्ट दिसतंय. भाजपनं एक हाती इथे सत्ता मिळवलेली आहे. शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा जिंकता आलेल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागा, मात्र महाविकास आघाडीला सोलापूरमध्येही भोपळा फोडता आलेला नाहीये. तर साताऱ्यासारखं चित्र आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय आणि इतर पक्षांच्या 4 जागा निवडून आलेल्या आहेत. यावेळी महायुती झालेली होती आणि त्यामुळे महायुतीनं मोठा विजय सोलापूरमध्येही मिळवलेला आहे. जसं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महायुतीमधले पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते, ते या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला एकत्र पाहायला मिळालेले होते आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव सोलापूरमध्ये झालेला आहे. साताऱ्याप्रमाणेच महाविकास आघाडीला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसलेला दिसतो. जयकुमार गोरे यांनी ताकद बऱ्यापैकी लावलेली होती सोलापूरमध्ये आणि अगदी प्रतिष्ठेची ही निवडणूक केलेली होती आणि त्याचाच परिणाम आपल्याला इकडे पाहायला मिळतोय की सोलापूरमध्ये भाजपला पूर्णतः बहुमत मिळताना आपल्याला दिसतंय. 185 जागांवरती भाजपला आतापर्यंत विजय मिळालाय. 731 पैकी 500 जागांचे कल हाती आलेले आहेत. 231 जागांचे कल आता फक्त बाकी राहिलेले आहेत आणि 500 जागांचे खरं तर निकाल हाती आलेत. भाजप 185, शिवसेना 109, राष्ट्रवादी 97, काँग्रेस 42, ठाकरेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 15 आणि इतर 26. काँग्रेसच्या परफॉर्मन्सबद्दल आपण सतत बोलतोय, पण एक महत्त्वाचा मुद्दा इकडे हा आहे की काँग्रेसचा केडर जो आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता जो आहे, काँग्रेसचे जे कोणी मतदार आहेत ते इंटॅक्ट राहिलेले आहेत. कारण का शिवसेना राष्ट्रवादी फुटली तरी सुद्धा काँग्रेस हा पक्ष एकसंध राहिलेला आहे आणि त्याचाच एक मोठा परिणाम, त्याचाच एक मोठा फायदा काँग्रेसला या सगळ्या निवडणुकांमध्ये सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. माधवी, या अपडेटवरती आपलं लक्ष असणार आहे. तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.